तर दुसरीकडे पियुष गोयल यांचा प्रचार सध्या धडाक्यात सुरू आहे आणि त्यासाठी आज मुंबईच्या बोरिवलीतल्या गोराईमध्ये आज प्रचंड भव्य अशी ही प्रचार रॅली काढण्यात आली आहे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि त्याचसोबत इतर नेते सुद्धा पियुष गोयल यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत इथं शिवसेना असो या सगळ्या पक्षाचे नेते आमदार सोबत आज प्रचारासाठी वाजत ढोल ताशा वाजत गाजत प्रचार करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आमदार भाजपचे आमदार सुनील राणे आहे। सर काय सांगणार आज ज्या प्रचार करण्यात आलेला आहे या प्रचाराला किती प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद हा अतिशय चांगला आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक आधुनिक आणि एक विकसित भारत याचं स्वप्न घेऊन त्याला वास्तविकतेमध्ये उतरण्यासाठी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। सन्माननीय उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे उत्तर मुंबईचे उमेदवार आहेत आणि सर्वच विभागामधून मग दहिसर, बोरिवली, मागाठणे, चारकोप, कांदिवली पूर्व आणि malaड अशा 6 विधानसभांमधून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो। गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींची अतिशय भव्य आणि नेत्रदीपक कामगिरी ज्याने संपूर्ण भारताला एक नवीन दिशा दिली। अनेक विषय जे अनेक वर्षापासून प्रलंबित होते व 370चं कलम रद्द करणे, CAA लागू करणे, त्याच्यानंतर राम मंदिराची उभारणी करणे अशा अनेक गोष्टींमुळे आणि गोरगरीब जनतेसाठी जवळजवळ करोनाच्या काळापासून आतापर्यंत 85 कोटी लोकांना रेशन मुफ्त देणे आणि अशा योजना घराघरापर्यंत गावागावापर्यंत पोहोचवणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या विविध योजना या आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी गावोगाव खेडोपाडीमध्ये पोहोचवल्या आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा श्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान बनतील। भव्य दिव्य असा विजय पियुष गोयल यांचा सुद्धा। आपल्यासोबत मनसेचे नेते नयन कदम सुद्धा आहे, त्यांनाही सुद्धा विचारूया हा जो प्रतिसाद आहे रॅलीचा हा प्रतिसाद विजयाची खात्री वाटते का? एक 2 ते 3 दिवसापूर्वी फॉर्म भरायच्या आधी एक रॅली झाली बोरली विधानसभेतनं कांदिवलीपर्यंत गेली। त्या रॅलीमध्ये 25 ते 40 हजार माणसं सहभागी झाली होती। म्हणजे फॉर्म भरायच्या आधीच असा उत्साह होता की असं वाटलं की ही विजयी रॅली आहे। काँग्रेसकडे उमेदवार डिक्लेअर करायला नव्हता, शेवटी एका व्यक्तीला देऊन टाकली अशी तिकीट। म्हणजे परिस्थिती अशी आहे की मोदींवरती लोकांचा विश्वास दृढ होत चाललेला आहे। माननीय राजसाहेबांनीही तो विश्वास दाखवला आहे की हिंदुत्वासाठी आम्ही मोदींच्या पाठी आहोत। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे यासाठी आम्ही मोदीजींच्या पाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे। तसंच महाराष्ट्रातील तरुणांना, मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा याच उद्देशाने मनसे पूर्णतः ताकदीने मोदीजींच्या पाठी उभी आहे। पियुषजी गोयल एक चांगले उमेदवार दिलेले आहेत उत्तर मुंबईतनं, सुशिक्षित, CA लॉ केलेले असा एक सुशिक्षित उमेदवार आहे। त्याच्या पाठी पूर्ण ताकदीने मनसे उभी आहे आणि त्याचं स्वागत जे होतं ते बघत मी प्रचंड प्रतिसाद आहे इकडे। एकंदरीत आज काँग्रेसचे उमेदवार हे स्वतः आज अर्ज भरणार फॉर्म भरणार आहेत उमेदवारीचे, कसं पाहता यावं? नाही, काँग्रेसचा उमेदवार म्हणजे कोण उमेदवारच नाही मिळाला म्हणून त्यांना द्यायला लागली। भूषण पाटील आमचा चांगला मित्र आहे, त्याचीही इच्छा नव्हती, पण आता कोण लढत नाहीये तर एवढ्या मोठा पक्ष, सर्वात जुना पक्ष आणि उमेदवार नाही असं नाही झालं पाहिजे म्हणून ती उमेदवार दिली आहे। आणि कसं आहे की तुम्ही बघा आता हा प्रतिसाद बघा, जनता रस्त्यावरती उतरते। चारकोपचा हा मराठी पट्टा आहे आणि इकडनं तर खूप जसं बोरली स्टेशनच्या जवळ गुजराती पट्टा आहे आणि गुजराती हे बीजेपीच्या पाठी पहिल्यापासून आहे। पण आज इथे चारकोपमध्ये मनसेचा आमचा गड आहे, तिथूनही त्यांना चांगला पाठिंबा मनसेतर्फे दिला जात आहे। खूप चांगलं वातावरण आहे आणि मला वाटतं ऐतिहासिक विजय असेल, जवळजवळ 5 ते 6 लाखाचा लीड असेल आणि या लीडनी पियुष गोयल हे विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे। ऐतिहासिक विजय असेल, 5 ते 6 लाखाचे लीड असणार आणि 100% आम्ही पियुष गोयल यांची विजय करून आणू। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशीलसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।